मी चांदणी लग्न झाल्यानंतर माझ्या आयुष्याची सुंदर स्वप्न मी बघू लागले, पण तो आनंद माझ्या आयुष्यात नव्हता. ज्याच्याबरोबर मी विश्वासाने लग्न केले होते, प्रेम केले होते, तो दगाबाज निघाला, विश्वासघातकी निघाला. बरोबरचे प्रेम दाखवून त्याने मला फसवले होते. त्याने माझा मानसिक शारीरिक छळ सुरू केला. लग्नानंतर तो माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला. माझ्याकडून त्याला हव्या त्या प्रकारच्या पाशवी शरीर संबंधाची मागणी करू लागला. मी विरोध करत होते, पण तो मला जनावरासारखे मारू लागला. मला विवस्त्र करून चांबडी पट्ट्याने मारत होता. दारूच्या नशेत तर तो हैवान बनत होता. मला सिगारेटचे चटके देत होता. मी बारबाला होते जरूर, पण मी संसार करायचे ठरविले होते. मी माझ्या आयुष्यात केलेल्या चुकांची स्पष्ट कबुली दिली होती. तरी सुद्धा तो माझ्या चारित्र्यावर संशय घेत होता. आता मला त्या वैवाहिक जीवनाचा कायमचा त्याग करायचा होता. त्याच्याजवळ राहून माझ्या वाट्याला दुःख आले होते. मी माझा निर्णय पक्का केला आणि तो येण्याच्या आत मी त्याच्यापासून माझ्या जीवाची सुटका करून घेतली. रात्री 12 वाजता घर सोडले. त्या भयान रात्री मी जीवाच्या आकांताने एका खाजगी बसने शहर सोडले. मरणाच्या दाड्यातून बाहेर पडल्याने उदरनिर्वाहासाठी परत दुसऱ्या शहरात मी आश्रय घेतला. तिथे मी एका कंपनीत काम करू लागले. राहण्यासाठी एका झोपडीत खोली 2 रुपये भाड्याने घेतली. 6,000 पगारात मी कसेबसे दिवस काढत होते. पण अचानक कंपनी बंद पडली. माझ्या जगण्याचा आधार तुटला. बरेच दिवस मला काम मिळाले नाही. खोलीचे डिपॉझिट संपले होते. उसने पैसे घेतल्यामुळे अंगावर कर्ज झाले होते. शेकडा 5% पैसे असल्याने व्याजावर व्याज असे चक्रवाढ होऊन 2 लाख कर्ज झाले होते. ज्यांचे घेतले होते ते कधी देणार म्हणून तारीख विचारत होते. पण मी आता हे पैसे कसे द्यायचे म्हणून भयभीत झाले होते. शेवटी मला त्या शहरात कर्ज फेडण्यासाठी पुन्हा बारवाला म्हणून राहावे लागले. दररोज मला बारमधून 100 रुपये मिळत होते. त्यावर मी खाजगी सावकारांचे कर्ज व्याजासह थोडे थोडे भरत होते. पण एक दिवस माझ्यासाठी काळा दिवस ठरला. मला बारमधून एका पाशवीवृत्तीच्या माणसाने 1000 रुपये देऊन खाजगी वाहनाने त्याच्या राहत्या घरी नेले. तेथे त्याने त्याचे 2 मित्र लपवले होते. ज्या माणसाने माझ्याबरोबर शरीर संबंध केला त्याने माझे व्हिडिओ शूटिंग मला न समजता केले होते. मला धमकी दिली होती की माझ्या 2 मित्रांना काम सुख दिले पाहिजे. मी त्या गोष्टीला विरोध करताच माझी व्हिडिओ शूटिंग दाखवली. मला मजबुरीने त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवावे लागले होते. ते माझ्या देहाचा उपभोग घेत होते. सर्व झाल्यानंतर मला माझी उर्वरित रक्कम दिली नाही. उलट मला हव्या त्या दिवशी शरीर संबंधासाठी धमकी देत होते. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलीस स्टेशनमध्ये मी त्यांची तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार त्यांना जेलमध्ये बंद केले, पण ते लगेच 2 दिवसात मोठ्या मंत्री साहेबांच्या आशीर्वादाने जामिनावर सुटून बाहेर आले होते. त्यांनी मला जीवे ठार मारण्यासाठी चाकूचा बंदोबस्त केला. मी बारच्या बाजूला उभे असताना त्या नराधमांनी माझ्यावर सपासप चाकूचे वार केले. मी मोठ्याने विवळत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मला कोणीतरी वाचवेल असे वाटत होते, पण जमावाने वाचवण्याऐवजी मोबाईलवर शूटिंग करत होते. माणुसकी कठोर झाली होती. पाण्यासाठी माझा जीव तडफडत होता. घोटभर पाणी माझा जीव मागत होता, पण मला पाणी प्यायला मिळाले नाही. मला जमावातील लोकांनी वेळीच दवाखान्यात नेले असते तर माझे प्राण नक्की वाचले असते. संघर्ष मरतानाही झाला. आरोपी मोकार सुटून पळून गेले. अशा घटना वारंवार का होतात? आपले शासन कुठे कमी पडतंय का? आपली कायदा व्यवस्था, न्याय व्यवस्था गरिबांसाठी वेगळी आहे का? याचे उत्तर अजून मला मिळाले नाही. माझ्यासारख्या अशा कितीतरी भगिनी न्याय व्यवस्थेचा निकाल लागेपर्यंत आयुष्यातून संपलेल्या होत्या. आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटतात, पुन्हा ते अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करतात. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.